काय झालंय राणी साहेब? आपण पत्र स्वतः लिहिता? खास आहेत, गुप्तता पाळली जावी म्हणून. तुम्ही बोला. बोलतो ना, तसं काही खास नाही, महत्वाचं आहे. पण आपलं काम महत्वाचं. तुम्ही वर्दी देऊन आला आहात म्हणजे तुमचं काम हे तितकंच महत्वाचं असणार. हो, ते तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, हे आम्ही सकाळीच ताडलं होतं. काय काय ते? राणी साहेब, नका दडपण घेऊ. मन मोकळेपणानं बोला. बोलू? महाराज, माफी असावी, सदरेवर बहिर्जी नाईक आले. बहिर्जी आलेत? जी तातडीने भेट मागत आहेत. ठीक, आम्ही येतोच. राणी साहेब, आम्ही जाऊन येतो. बहिर्जी आलेत म्हणजे मसलत महत्वाचीच असणार, तिथे दिरंगाई नको. वेळ लागेल. येतोच आम्ही. काय पंत, कागदात केवढं तोंड खूप असलंय? काय नाही हो, जरा आढावा घेत होतो. स्वराज्याची एकूण जायदाद किती याचा? जायदाद मोजता येणार नाही. 40,000 होनाची जहागीर आज करोडोचं राज्य झालंय. एकूण गडकोट किती? कागदोपत्री 352 आहेत. मोठाच आकडा आहे. पण त्यातही जलदुर्ग, भुईकोट किल्ला, टेहळणीचा किल्ला, डोंगरी किल्ला आणि लढाऊ किल्ला अशी वर्गवारी करावी लागेल. हो, त्याचबरोबर एकूण जमीन किती, स्वराज्यात एकूण मुलूक किती, एकूण गावं किती? हो, ते सगळं आमच्या तोंडपाठ आहे. तुम्ही नका त्याची चिंता करू. पण आता या सगळ्याची वाटणी होणार. ती वेळ येणार नाही. हा, शंभूराजांनी जर दक्षिणेचं राज्य नाकारलं तर मात्र स्वराज्याची वाटणी अटळ आहे. मनाची पंत, पण आता तुम्ही काहीतरी खुसपट काढाल, ती काढू नका. खुसपट काढत नाही हो. मला फक्त चिंता एकाच गोष्टीची आहे की महाराज ही गोष्ट मान्य करतील. करायलाच पाहिजे. हो, पण अनाजी पंत, स्वराज्य म्हणजे महाराजांचा जीव की प्राण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्वराज्य ते स्वतःच्या मालकीचं समजत नाहीत. ते मलाही माहिती आहे, पण आता मालक तयार झाले, त्यांच्यामुळेच तर ही वाटणी. आपल्याला काय, आपला हेतू साध्य झाल्याशी काय. आता कसे परत ओळंब्यात आलात? मोरोपंत, तुम्ही ओळंबा सोडत जाऊ नका. आपल्याला स्वराज्याची हानी करायची नाही. आपल्याला फक्त तुम्ही चोर, तुम्ही लबाड या झालेल्या अपमानाला लेप लावायचा आणि पुढे जात होता कामा नये याची खबरदारी घ्यायची. एवढं. दादासाहेब, युद्धात खूप लोक असतात. हो, शत्रूही खूप असतात. हो. मग तुम्ही त्यांना मारणार? मारावं तर लागेल. एवढी ताकद आहे तुमच्यात? हो. हनुमाना एवढी, भीमा एवढी, का त्यांच्यापेक्षाही जास्त? बघू, तुमच्या दंडात बेटकुळे आहे का? हात वाकवा ना. बापरे, किती टणक आहे. दादासाहेब, हे व्यायामामुळेच ना? हो, व्यायामामुळेच. महाराजे, तुम्ही सुद्धा व्यायाम करायला सुरुवात करा, कसरत करा.
म्हणजे तुमचे दंड सुद्धा हे असे आमच्यासारखे होतील. मग आपल्याला बघून शत्रूच्या फौजा घाबरतील, म्हणतील शत्रू म्हणेल हे दोघे शिवपुत्र काही ऐकणार नाही. खरंच? महाराजे शक्ती आणि एकी हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे. आता आम्हाला सांगा, ही नदी कोणती? कृष्णा नदी. आणि ही? तुंगभद्रा. दोन्ही नद्या जेव्हा एक एकट्या वाहतात तेव्हा कशा दिसतात? लहान क्षीण दिसतात. पण यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा हेच क्षीण रूप कसं महाकाय होतं बघताय ना. पण हे काय? हे तर नदी ना. पण बाळराजे, जर या नद्या अशाच एक एकट्या वाहत राहिल्या असत्या तर त्यांची शक्ती दुबळी झाली असती. म्हणून आयुष्यात एका गोष्टीपासून कायम सावध राहायचे, एका रेषेपासून. आता बघा, समजा या संगमात आपण ही अशी एक रेष आखली. आता काय झालं? त्या प्रवाहाची शक्ती विभागली गेली, त्यामुळे ती दुबळी झाली. मग आता प्रवाहाची भीती वाटेनाशी होते. म्हणून बाळराजे, मनात, घरात, गावात आणि स्वराज्यात रेष असता कामा नये. म्हणूनच बाळराजे, आपल्या दोघांतही कधीच कुणाला रेष मारू द्यायची नाही. रेष मारू द्यायची नाही. राणीसाहेब, तुम्ही अजूनही इथेच? हो, म्हणजे आपला महाल लावत बसलो होतो. बरेच दिवस आमचा हात फिरला नव्हता, त्यातच वेळ निघून गेला. हे बरं केलं. पण राणीसाहेब, एक मात्र आहे, जेव्हा जेव्हा तुमचा हात महालात पडतो तेव्हा या महालाची कयाच बदलून जाते, असा खुलून दिसतो. लक्ष दिलं की होतं, दुर्लक्ष केलं की सगळ्याच गोष्टी चांगल्या असूनही नसल्यासारख्या. हेही बरोबरच आहे. बरं, तुम्हाला काही बोलायचं होतं बरोबर? बोला. हो, बोलायचं तर होतं, पण महाराजांना उसंत असते कुठे? दक्षिणेची मोहीम. महाराजांनी एक चांगलं केलं, युवराजांच्या डोक्यावर हात ठेवला. बघता बघता ते शिखरावर पोहोचले, नेतृत्व दिलं. हेही एका अर्थाने चांगलंच झालं. मुलं लवकर पुढे यायला पाहिजे. अगदी बरोबर बोललात राणीसाहेब. अजिंक्य ताऱ्यावर एवढा भयानक प्रकार झाला. महाराजांना जीव घेण्या वेदना झाल्या. तो आमच्यासाठी तर पुनर्जन्मच जणू. लोक म्हणायचं ते म्हणाले, परंतु शंभूराजेंवर ही मोहीम सोपवून आपण लोकांचं तोंड बंद केलं. राणीसाहेब, याच लोकांना कळायला हवं की आम्ही आज जिवंत आहोत ते शंभूराजेंमुळे. शंभूराजेंनी आम्हाला जीवदान दिलंय. आणि हे फक्त ह्याच वेळीच नव्हे बरं. मिर्झा राजा जयसिंग जेव्हा आला होता तेव्हा आमच्या गळ्यातला फास देखील शंभूराजेंनीच सोडवला. त्यांनी मथुरेत जे सामंजस्य दाखवलं होतं त्यावरच तर आम्ही बिनघोर परतलो. राणीसाहेब, या अशा गोष्टी कशा विसरायच्या? आमचंही तेच म्हणणं आहे. बाळराजेंच्या बाबतीतही आपण तसंच औदार्य दाखवा. त्याबाबत तुमच्या मनात शंका आहे? तसं नाही, पण बघा ना, आपल्याच घरातला नाजूक प्रश्न. बोलणार नव्हतो, पण बोललो नाही तर कळणार कसं? आपले मोठे बंधुराज दादा महाराज, त्यांचे एकुलते एक चिरंजीव उमाजीराजे. थोरले असूनही एकोजीराजेंनी त्यांना जहागिरीतली वाटणी दिली का? नाही. बिचारे उमाजीराजे भटकत राहिले.
जयंतीबाई, आमच्या थोरल्या जाऊबाई, त्यांनाही न्याय कुठे मिळाला? त्यांचे थोरले चिरंजीव, त्यांनाही बंगळुरात कुठे कोण उभं करताय? राणे साहेब, आम्ही दक्षिणेकडे निघालोच आहोत. त्यावेळी आम्ही एकूजीराजेंची भेट घेऊन हा सगळा मसला सोडवणार आहोत. अखेर काहीही झालं तरी हे पण राज्य महाराज साहेबांनी निर्माण केलं आहे. त्यावर उमाजीराजेंचा देखील हक्क आहेच. आणि आमच्या दादासाहेबांनी तर त्याच्यासाठीच बलिदान दिलं. त्यामुळे उमाजीराजेंच्या मुलाबाळांना हिस्सा हा मिळणारच. महाराज, आपण सर्व दूर पाहता, न्यायानं पाहता. इकडेही त्याच पद्धतीनं विचार व्हावा. म्हणजे धास्ती वाटते आम्हाला. म्हणजे शंभूराजे स्वराज्याचे सगळे अधिकार त्यांच्याकडे असल्यासारखे वागतात. सगळे निर्णय तेच घेतात. सर्वत्र त्यांचाच वावर, सर्वत्र तेच. यात आमचे बाळराजे कुठे? त्यांच्या भविष्याचं काय? त्यांचं भविष्य बाळराजे, रेषा या सगळ्या चांगल्याच असतात. आता हेच बघा, तुमच्या कपाळावर या 3 आडव्या रेषा उडल्यात, त्याचा शिवगंध तयार होतो. आणि त्याच रेषा जर उभ्या उडल्या तर त्याचा होतो हरिनाम. हो, म्हणजे रेषा त्याच, कपाळही तेच, पण त्या आडव्या ओढल्या की उभ्या ओढल्या यावर फरक अवलंबून असतो. बाळराजे, ही रेषा जेव्हा योद्ध्याच्या हातात जाते आणि तिला धार लागते तेव्हा ती तलवार होते. आणि तीच रेषा मावळ्याच्या हातात आली की तिचा भाला होतो. फक्त तिला फाळ बसवावा लागतो. खरंच हो. देव आभाळात जी रेषा ओढतो ना, तिला इंद्रधनुष्य म्हणतो आपण. आणि श्रीकृष्णाच्या रेषेला बासरी. सटवाई आपल्या कपाळावर जी रेषा ओढते ती ललाट रेषा. आणि आपल्या हातावर ज्या रेषा असतात त्या भाग्य रेषा. म्हणजे रेषा सगळ्यात चांगल्या असतात. फक्त ती रेष कोण आणि कुठं ओढतो यावर सगळं अवलंबून असतं. आता हेच बघा, ही आपली स्वराज्याची रेष इथून रायगडावरून सुरू होणार. मग ती औसा, बिदर, भागानगर, जिंजी, तंजावर, बंगळूर, गोकाक करत पुन्हा रायगडापर्यंत येईल. एवढी मोठी रेष ओढली जाणार आहे. दादासाहेब, या रेषेचं नाव काय ठेवायचं? या रेषेचं नाव स्वराज्य रेषा म्हणूया. नको. नको? मग दिग्विजय रेषा? नाही. तेही नाही. मग तुम्हीच सांगा, या रेषेला आपण काय म्हणायचं ते? आम्ही या रेषेला शंभू रेषा म्हणू. शंभू रेषा? कारण ही रेषा तुम्ही ओढणार, म्हणून आम्ही या रेषेला शंभू रेषा म्हणू. महाराजे, दादासाहेब, आपल्या अनाजी पंतांचं कारकुनांचं बोलणं ऐकलं आम्ही. ते म्हणतात की कागदावरच्या रेषा अत्यंत तिखट. हे खरंय? अगदी खरंय. कागदावरच्या रेषा तलवारीपेक्षा धारदार असतात. तलवारीनं झालेली जखम भरून तरी येते. कागदावरच्या रेषांनी झालेली जखम वर्षानुवर्ष भरत नाही बाळराजे. बापरे. पण बाळराजे, तुमची ही शंभू रेषा आवडली आम्हाला, पण ही कुठपर्यंत जाते माहितीये? नाही. इथपर्यंत. काय बोलता आहात राणीसाहेब तुम्ही? बाळराजेंच्या भविष्याची काळजी घ्यायला, काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. केवळ हे म्हणणं असतं.
तसं होत नाही. कामाच्या गडबडीत या सगळ्या गोष्टी विसरायला होतात. म्हणजे सकाळपासून तुम्हाला जे बोलायचं होतं ते हेच का? नाही, ठीक. मग जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. बोलायचं तर आहेच, परंतु महाराज आपण चिडणार नसाल तर. लवकर बोला. आम्हाला वाटतं नेतृत्वामुळे का होईना, पण वडीलधाऱ्या मुलालाच वडीलकीचा अधिकार मिळणार. धाकटा धाकटीपाती बनूनच राहणार. आणि म्हणून आम्हाला वाटतं की वाटणी व्हावी. स्वराज्याची वाटणी. राणी साहेब, चिडू नये महाराजांनी. कसल्या गोष्टी करतात तुम्ही? आणि कोण आहे कोण तुम्ही या बोललेल्या शब्दांमागे? शांतपणे ऐकून घ्या. आणि जर नाहीच पटलं तर ही आहे तलवार. आपण हवं ते करू शकता. महाराज, शंभूराजेंना जिंकला जाणारा दक्षिणेचा प्रदेश द्यावा आणि आमच्या बाळराजेंना हे स्वराज्य द्यावं. राज्य, स्वराज्य काय बोलतात तुम्ही? आणि कसल्या वाटण्या? उद्या स्वराज्याची वाटणी करायची झाली तर त्यावर अधिकार हा प्रत्येक घराचा असेल, घरातल्या प्रत्येक मुलाचा असेल. बाळराजे केवळ आमच्या पोटी जन्माला आले म्हणून त्यांना अर्धा हिस्सा हे झूट आम्हाला मान्य नाही. म्हणजे बाळराजेंना काहीच किंमत नाही? स्वराज्यापुढे आम्हाला देखील किंमत नाही. ही गोष्ट यापुढे आता चांगलीच याद राखा. आणि दुसरी गोष्ट, गेली 32-33 वर्ष आम्ही अहोरात्र संघर्ष करतो आहोत. ते आम्ही राजा होण्यासाठी नाही. त्यामागचा उद्देश फक्त इतकाच, आपल्या गोर गरीब रयतेचं सुख, आया बहिणींचं सुख, त्यांना त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क मिळावे इतकंच. त्यांचं जीवन भयमुक्त व्हावं एवढंच. आम्ही स्वतःला कधी राजा मानलंच नाही, ना कधी कोणाला सांगायला गेलो होतो आम्ही राजे आहोत म्हणून. आम्ही रयतेचे सेवक. राणी साहेब, आज तुम्ही ज्या वाटणीपर्यंत जाऊन पोहोचला होतात त्या वाटणीपर्यंत पोहोचण्याआधी आमच्या गळ्यातली ही 64 कवड्यांची माळ एकदा तरी बघायला हवी होती. साहेबांनी ही माळ आमच्या गळ्यात घातली. याचा अर्थ समजतो तुम्हाला? महाराज, अरे तुम्ही वाटणी मागता आहात. आणि वाटणी मागण्याचा खरा अधिकार ज्याने रक्त सांडलं, ज्याने बलिदान दिलं, त्यांच्या मुलालेकरांचा, ते आधी मग आपण. आणि ही गोष्ट हमेशा याद ठेवा. महाराज, आपण म्हणताय ते सगळं योग्य आहे, परंतु राजाचं मूल हे असंच फिरणार? आपल्या पोटी जन्म घेतला हे त्यांचं दुर्दैव ठरावं? बिलकुल नाही. पण ज्या सिंहासनाजवळ जाण्याचं तुमच्या मनात आहे तिथवर पोचण्यासाठी अनेक दिव्य पार करावी लागतील तुम्हाला. ठीक, आपण जसं म्हणाल तसं. आमच्या मनात जे आलं ते आम्ही बोललो. पुन्हा बोलू नका. आम्ही बोललो, चुकलो, माफी असावी. परंतु आमचा विचार शंभूराजेंना आवडला तर? शंभूराजेंना वाटणीचा विचार शक्यच नाही. महाराज, आपला तराजू सोन्याचा, आपण त्यात आम्हाला का तोलताय? शंभूराजेंना दक्षिणेचं राज्य आवडलं तर पुढे गैरमेळ होणारच नाही. आणि जर नाहीच आवडलं तर आम्ही दक्षिणेत जाऊ. परंतु बाळराजे मोठे झाल्यानंतर राजाराम राजे तिथला प्रदेश वाढवतील. शेवटी वाढेल ते स्वराज्य.
आपण शंभूराजेंना विचारा. बघा, राणीसाहेब, ज्या ठामपणानं तुम्ही हे सगळं बोलता आहात त्याचा अर्थ हे खूप शिजून आज आमच्या समोर आलंय. एक, वाटणीच्या मागणीचा सोक्ष मोक्ष आपण आजच लावू.